नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत झटपट जिरा राईस. हा जिरा राईस झटपट तयार होतो आणि खायला खूप टेस्टी वाटतो. तुम्ही हा जिरा राईस फोडणीचं ताक किंवा दाल तडका यासोबत खाऊ शकता. खूपच टेस्टी वाटतो खायला आणि झटपट तयार होतो. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल, तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करू शकता आणि या व्हिडिओ खाली असलेलं हाईपचं बटनही प्रेस करू शकता. तर हा जिरा राईस कसा करायचा ते बघूया. तर चला. जिरा राईस करण्याकरता इथे आपल्याला तांदूळ लागणार आहे. तुमच्याकडे जो तांदूळ उपलब्ध असेल तो तुम्ही वापरू शकता. याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि 10 ते 15 मिनटं याला पाण्यात भिजत ठेवायचं आहे. मी छान स्वच्छ धुवून 10 ते 15 मिनटं भिजत ठेवते. इथे बघू शकता तुम्ही, आपण तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता याला आपल्याला 10 ते 15 मिनटं पाण्यामध्ये असेच भिजत ठेवायचे आहे. इथे आपल्याला जिरा राईसच्या तडक्यासाठी काही साहित्य लागणार आहे. इथे घेतले मी जिरं, खडे मसाल्यामध्ये तेजपान, छोटी वेलची, लवंग आणि 2 मिरे. याने आपल्या जिरा राईसला खूप छान चव येते, म्हणून हे खडे मसाले वापरायचे आहे. इथे आपण जिरा राईसला आता डायरेक्ट कुकरमध्ये फोडणी द्यायची आहे. इथे मी कुकरमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आता आपल्याला अगोदर जिरा घालून घ्यायचं आहे. जिरं आपलं फुललं की त्यामध्ये आपल्याला खडे मसाले घालायचे आहे. तेजपान घातलेलं आहे मी. इथे वेलची, लवंग आणि मिरे हे घालून घ्यायचे आहे. वेलची आपल्याला हाताने थोडंसं फोडून घ्यायचं आहे, म्हणजे यामध्ये जिरा राईसमध्ये त्याचा छान सुगंध येतो. आपण जो करत आहे तो प्लेन जिरा राईस आहे, पण तुम्हाला जर यामध्ये भाज्या ॲड करायचा असेल तर तुम्ही यामध्ये भाज्या पण ॲड करू शकता. जसं की तुम्ही यामध्ये बारीक बारीक चिरून तुम्ही गाजर घालू शकता, फ्रेंच बीन्स, स्वीटकॉर्नचे दाणे. इथे बघू शकता तुम्ही, आपलं जिरं छान फुललेलं आहे आणि आपले खडे मसाले पण छान झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. इथे मी पाणी घालून घेते. इथे आपल्याला पाणी कमीच घालायचं आहे. आता या पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. इथे बघू शकता आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे. यामध्ये आता आपण भिजवलेला तांदूळ घालून घ्यायचा आहे. मी काढून घेतला होता चाळणीमध्ये, तो घालून घ्यायचा आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे यामध्ये आपल्याला चवीकरता मीठ घालायचं आहे. इथे मी चवीकरता मीठ घातलेलं आहे. आणि सपोज आपण 1 वाटी तांदूळ घेतला तर याला 2 वाटी पाणी घालायचं आहे. आणि जर तुम्ही सोक करून ठेवलं असेल तर 1 वाटीला 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. आपण याला छान मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण कुकरचं झाकण लावून देऊया. इथे मी कुकरचं झाकण लावून देते आणि इथे आपल्याला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे. अशा तऱ्हेने तयार झालेला आपला परफेक्ट प्रमाणाचा झटपट होणारा जिरा राईस. तुम्ही हा जिरा राईस दाल तडका, फोडणीचं ताक किंवा काहीच नसेल तर तुम्ही बुंदीचा रायता यासोबत खाऊ शकता, लोणचं वगैरे. बनवायला एकदम सोपी आहे, झटपट तयार होतो, खायलाही खूप टेस्टी वाटतो. आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि या व्हिडिओ खाली असलेलं हाईपचं बटन प्रेस करा. धन्यवाद.